नमस्कार. मी आकाश धीरेंद्र झा, संस्थापक ऑफ इंडिया सेंटर फॉर लोकल गव्हर्नन्स अँड सस्टेनेबिलिटी या स्टार्टअपचा को फाउंडर नाते आज आपल्यासमोर माजर पुणे सुंदर पुणे या व्यासपीठावर आले. सर्वप्रथम मी ऑडियन्सला या व्यासपीठाच्या संस्थापक आदरणीय श्री योगेशजी गोगावलेंना आणि त्यांची टीम जिने मला पूर्ण एक संधी दिली की पुणेच्या लोकांशी एकदम घटकर करून की पुणेच्या युवकांशी मी माझ्या स्टार्टअपचा एकंदरीत पूर्ण प्रवास आणि त्याची आयडिया कन्सेप्ट ही आपल्यासमोर येऊन मांडायची मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा एकदा परत खूप खूप आभार मानतो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात करतो. 2020 साली आम्ही आमचं स्टार्टअप रजिस्टर केलं होतं आफ्टर द UN असेंब्ली ऑन हॅबिटॅट्स विच टूक प्लेस इन अबुधाबी. तिथं हे जागतिक परिषद झाल्यानंतर आमच्या अनुषंगाने काय आयडियाज आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला एकंदरीत इंडियन सिनॅरिओमध्ये दिसले, जेणेकरून आम्ही आमच्या स्टार्टअपची सुरुवात इन्फॉर्मली 2020ला केली, जिथं वेळेचा खूप वाव होता. आम्ही त्यावेळेस बरेच संस्थांसोबत, बरेचसे कॉन्स्टिट्युशनल बॉडीजसोबत, लोकल गव्हर्नमेंट बॉडीजसोबत आमचे आयडियाज ह्याला प्रॅक्टिकली एका पायलट बेसिसवर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, प्रोबोनो बेसिसवर सुरुवात केली. आम्हाला कोणीही पहिल्याही दिवशी आम्ही एक रिजेक्टेड स्टार्टअप म्हणून होतो, कारण की आमची आयडिया ही त्यांच्यापर्यंत पोचणं आणि अंमलात दिसणं हे एक कुठल्याही एंटरप्रेन्युअरच्या आयुष्यातला पहिला दिवस हा फेलियरचा असतो. तर त्याचप्रमाणे आमचाही दिवस हा एका फेलियर म्हणून सुरुवात झाली. पण फेलियर हाच एक आम्हाला संघर्षाची एक मिशाल पेटली होती की तिथं आम्हाला हे आमची आयडिया वास्तवात कसं आम्ही ह्याला उतरवतो आणि त्या संस्थांना, त्या स्टेक होल्डर्सला ज्यांना आम्ही आमची आयडिया प्रूव्ह करू शकलो, फिजिबल करून दाखवू शकलो. आणि आज आम्ही एकंदरीत एक सक्सेसफुल स्टार्टअप म्हणून नॉट जस्ट इन महाराष्ट्र बट अक्रॉस द इंडिया आम्ही काम करत आहोत. तर इंडिया सेंटर फॉर लोकल गव्हर्नन्स सस्टेनेबिलिटी हे 2021ला आम्ही अधिकृतरित्या रजिस्टर केलं. बरेचसे एक्सपेरिमेंट्स आणि प्रोबोनो पायलट्स खूप सारे सक्सेसफुल, कुठलीही अनसक्सेसफुल झाली नाही, पण एक सक्सेसफुल माइलस्टोन यायला त्यांना वेळ लागला. एकंदरीत पूर्ण ह्याच्यात एक कॉन्स्टिट्युशनल पॉलिसी फ्रेमवर्क आणि गाईडलाईन्स या सगळ्यांमधून एक कसा प्रवास असतो ह्याच्यात आम्हालाही शिकण्यात मिळालं. कारण की आम्ही कधीही माझं 2019ला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून मी माझी पदवीची डिग्री घेतली इन बीटेक प्लॅनिंग. 2020ला मी IIT खरगपूर इथं एमटेक इन सिटी प्लॅनिंगला नुकतंच माझं नाव नोंदवलं होतं. पण 2020 यांनी अख्ख्या जगाला कोरोना या महामारीच्या अंतर्गत वेळेची खूप संधी दिली. तर त्या वेळेत आम्ही बरेचसा रिसर्च, बरेचसे पायलट प्रोजेक्ट्सला इम्प्लिमेंट करण्याची स्ट्रॅटेजी याच्यावर काम करत 2021 साली आम्हाला कुठं कामं छोट्या प्रमाणावर भेटायला सुरुवात झाली. तर आमचं थीम काय आहे, आमचं स्टार्टअप वी वर्क इन द डोमेन ऑफ एक नगररचना किंवा शहराचं सुशोभीकरण नाही, तर पूर्ण शहराची रचना कशी असावी. तर रचना जर ज्याची झाली असेल, आज सगळी शहरांची जी लोकसंख्या एका म्हणजे अशा वेगाने वाढते की आज या सगळ्या शहरांना प्रत्येक सर्विस जी आज ती पाण्याच्या स्वरूपात असेल, ती इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपात असेल, ती रस्त्यांच्या स्वरूपात असेल किंवा ती ड्रेनेजच्या स्वरूपात असेल, तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या लोकल बॉडीजला, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना एक खूप स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लागते, जे कायद्याच्या मसुदेच्या आत असले पाहिजे. तर आम्ही ॲज अ स्टार्टअप आम्ही सगळे टाउन प्लॅनर्स आहोत. तर आम्ही त्या दिशेने कसं ह्याच्यात इनोव्हेशन अप्रोच करून आणि विदिन द फ्रेमवर्क ऑफ द लॉ आपलं इनोव्हेशन कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो, आपण कशा प्रकारे गव्हर्नमेंटला इनोव्हेटिव्ह आयडियाजनी कन्सल्ट करून बऱ्याचशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला सोल्युशन देऊ शकतो. तर या दिशेने आमचं स्टार्टअप काम करतं. तर आमच्या स्टार्टअपनी ह्याला काही ठळक थीम्ससुद्धा आम्ही लॉन्च केले, जसं पोर्ट सिटीज ऑफ इंडिया. पोर्ट सिटीज ऑफ इंडिया ही थीम आम्ही लॉन्च केली 2020लाच सुद्धा, की म्हणजे ऑफिशियल लॉन्च नव्हता, पण आम्ही त्या विषयावर काम करायला सुरुवात केली. तर तेव्हा आम्हाला जाणवलं की इंडिया
याला 3100 ते 3200 किलोमीटरचा कोस्टल एरिया लाभला आहे. म्हणजे राईट फ्रॉम कच्छ इन द स्टेट ऑफ गुजरात टू द बे ऑफ बेंगॉल इन द इट एंड्स ॲट द स्टेट ऑफ ओडिसा. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंडियाला कोस्टल बाउंड्री लाभली असल्यामुळं आणि एन्शियंट ट्रेड जर आपण वाचलं तर हे सगळे कोस्टल सिटीजच आणि कोस्टल पोर्ट्सच हे इकॉनॉमिक हब होते. तर आम्ही आजच्या डेटला पोर्ट्स आणि पोर्ट्सच्या संबंधित असलेले प्लॅनिंग आणि त्या पोर्ट्सच्या आधारे वास्तवात आलेली शहरं, ज्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मुंबई, कोलकाता, मग खालचे सिगार कॅलिकट, ह्या सगळं जिथून आज आपण जेव्हा इतिहासात वाचतो की वास्को दा गामा हा कॅलिकट पोर्टवर आलता पहिल्यांदा. तर ह्या पोर्टच्या ठिकाणी स्थापित झालेली जी शहरं, ह्यांच्या प्लॅनिंगसाठी आम्ही एक ग्लोबल नेटवर्क लॉन्च केलं, जिथं आम्हीच नाही तर आमच्यासारखे जागतिक पोर्ट सिटीजवर जगात काय काम होतं आहे, भारतात काय काम होतं आहे आणि भारतात कशा प्रकारे काम केलं जाऊ शकतं, तर आम्ही तशा प्रकारे सुरुवात केली. आणि सर्वप्रथम आम्ही एक अभ्यास वर्ग म्हणून, जिथं ज्याला IIT खरगपूरच्या अंतर्गत 40 मुलांच्या वर्गाने आम्ही एक सहकारी म्हणून तो प्रोजेक्ट केला. कोविड लाट थंडावल्यानंतर तर आम्ही जगन्नाथपुरी ह्या सिटीचं एकंदरीत 2021 ते 2042 ह्या 20 वर्षात कशी ही सिटी डेव्हलप झाली पाहिजे, कशी ह्या सिटीची रचना असली पाहिजे. कारण की जगन्नाथपुरी हे एक टुरिस्ट हब तर आहेच, एक स्पिरिच्युअल हब तर आहेच, पण त्याचबरोबर एक खूप मोठं आणि इम्पॉर्टंट कोस्टल एलिमेंटसुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने त्या सिटीचं हे सगळं कोस्टल एलिमेंट असल्यामुळं खूप जास्त ही सिटीज डिझास्टरला वल्नरेबल असतात. कारण की सायक्लोन फॅनी, मग त्यानंतर आजच्या डेटला जेवढे सुनामी, हे सगळे जे भारतात एक म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज म्हणून येतात, तर ह्यांचा खूप मोठा लॉस आणि मानसिक तर आहेच, पण त्याचबरोबर खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर लॉससुद्धा या सिटीजला बेअर करायला लागतो. तर आम्ही ह्या सिटीजला कसं रिझिलियंट करता आलं येईल, किती जास्त त्याला नॅचरल ठेवून त्याचे जे गरजा आहेत, तिथली जी इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे, तिथलं जे सोशल पोटेन्शियल आहे, ह्याला कसं हार्नेस करता येईल. आणि तिथंच आमच्या स्टार्टअपचं काम येतं की हाऊ डू वी सॉल्व्ह दिस कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. अँड देअर इन देन इंडिया सेंटर फॉर लोकल गव्हर्नन्स अँड सस्टेनेबिलिटी कम्स इन पिक्चर. हे आम्ही आज स्टार्टअप करतोय. आम्ही तिथं कामही केलं. त्यानंतर आम्ही म्हणजे इथं अजून एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुरीसारखी सिटी ही कोस्टल सिटी आणि मुंबईसारखी सिटी ही कोस्टल सिटी, पण ह्यांच्या लोकसंख्येत, ह्यांची जी डेमोग्राफी आहे, ह्यांचे जे इकॉनॉमिक पॅरामीटर्स आहे, ह्यांचे जे ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सायक्लोन फॅनी हा पुरीमध्ये आल्यावर त्याचा कसा परिणाम होईल आणि निसर्ग सायक्लोन मुंबईमध्ये आल्यावर त्याचा कसा परिणाम होईल, ह्या सगळ्या विषयांवर एक अभ्यास आम्ही करतोय आणि केला जाऊ शकतो. याला खूप मोठा वाव आहे. तर हे ॲज राईट फ्रॉम द स्केल ऑफ द पॉलिसी टू द ग्राउंड लेवल इम्प्लिमेंटेशन, की तिथले रस्ते कसे असायला पाहिजे, स्ट्रॉंग ड्रेनेज कसं असलं पाहिजे, इथं पाऊस कसा पडतोय आणि गेल्या 5 वर्षात कशा प्रकारे पावसाच्या पडण्याच्या रेंजमध्ये बदल होतोय, त्याप्रमाणे आपण कसं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करतोय, ह्या सगळ्यावर बी आम्ही काम करतो. एक झाला हा आमचा पोर्ट सिटीज पार्क, हा आमच्या स्टार्टअपचा एक भाग आहे. त्याचबरोबर आम्ही ग्लोबल आयडिया एक्सचेंज प्लॅटफॉर्म रेडी केला आहे, ज्याला आम्ही इंटरनॅशनल प्लॅनर्स कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणून त्याची रचना केली आहे. जिथं करून की आज आपण म्हणतो की मुंबईला न्यूयॉर्क सिटीसारखं बघायचं आहे, पुणेला शांघाय सिटीसारखं बघायचं आहे, किंवा अयोध्याला आपल्याला एकंदरीत तिथलं बर्लिन सिटीसारखं बघायचं आहे, जिथं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लेवल ऑफ सर्व्हिस त्या ग्रेडचा असेल की आपल्याला एवढा कम्फर्ट असेल. तर हे सगळं करत असताना आपण जे जागतिक उदाहरणं घेतोय, तर जागतिक त्या सगळ्या ठिकाणी जे लोक प्लॅनिंग करतात, जे लोक नगररचना करतात, जे लोक ज्यांनी न्यूयॉर्क घडवलं, ज्यांनी कोपनहेगन घडवलं, ज्यांनी बर्लिन घडवलं, तर ह्या सगळ्या प्लॅनर्सला आम्ही एका समान प्लॅटफॉर्मवर आणून जिथं आयडिया तर एक्सचेंज करतोय, पण आमचा येत्या वर्षात आणि काही काळात आमचा असा अनुषंग की हे आम्ही कोऑपरेटिव्ह अलायन्स केले ऑफ प्लॅनर्स, की हे एका आयडिया आणि शाब्दिक एक्सचेंज नसून आपण एक प्रॅक्टिकल एक्सचेंज करणार आहे.
त्यांना एक सहकारासोबत आपण कसं ह्या सिटीजची रचना आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, त्याप्रमाणे आम्ही तो पण आमचा इंटरनॅशनल अनाउन्समेंट केली आहे ऑन बिहाफ ऑफ आवर स्टार्टअप. आणि त्याचबरोबर आम्ही ट्रॅफिक इश्यूज असेल, गव्हर्नन्स इश्यूज असेल, मग मेट्रोपॉलिटन सिटीजचं प्लॅनिंग असेल, किंवा आजच्या डेटला भारत सरकार बरेचसे जे योजना आणत आहे, जसं स्वामित्व ही एक जी योजना आणली आहे केंद्र सरकारने, जी रूरल आणि ग्रामीण भागाच्या मॅपिंग करतं आणि त्यांची कशा प्रकारे आपण त्यांची योजना करणार आहोत, आपल्याकडे किती ॲग्रिकल्चर लँड आहे, ॲग्रिकल्चर टायपोलॉजी कशी आहे आणि ॲग्रिकल्चर रिसोर्स रिजन आपण कसे बनवू, ह्याच्या सगळ्यांची सुरुवात झाली आहे. आणि ते पंचायती राजच्या डिपार्टमेंटकडून केलं जात आहे, पण त्याला ग्राउंड लेवलवर आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याचा एक छोटा सहभाग नोंदवतो आहे. वेगवेगळ्या प्रकारे विलेज डेव्हलपमेंट प्लॅन्स करून, सॅटेलाईट मॅपिंगचा उपयोग करून आज भारत आणि इस्रो हे बरेच सॅटेलाईट्स लॉन्च करतात. ह्या सामान्य युवकांना माहीत नसतं की ह्या सॅटेलाईट्सचा उपयोग काय. तर ह्या सॅटेलाईट्स वेगवेगळ्या प्रकारचे मॅपिंग्स घेण्याकरता, ज्याचा आपण उपयोग ह्या सॅटेलाईट इमेजरीजचा घेऊन की बाबा ही सिटी कुठल्या दिशेने वाढते आहे, ह्या सिटीवर कुठले क्लायमेटॉलॉजिकल इम्पॅक्ट्स पडत आहेत, तर वॉटर कंटेंट कसं ह्या सिटीचं चेंज होतं आहे, वॉटर टेबल, ह्या सगळ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा ह्या सगळ्यावर रिसर्च करण्यासाठी इस्रोनी जे एका पातळ यंत्रावर जे सॅटेलाईट सोडलेत, तर त्याचा आपण युवकांनी एक खूप मोठी पॉलिसी आली आहे. तर आम्ही त्याचाही एक छोटा उपयोग करून की आम्हाला कुठं नवीन इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स किंवा रिसर्च प्रेझेंट करता येईल, ह्याचाही आम्ही एक प्रयत्न करत असतो सतत. ट्रॅफिक टाउन प्लॅनर म्हणून आम्ही एका छोट्याशा चौकाचा ट्रॅफिक कॉम्प्लेक्स इश्यू आणि त्याचं रिडिझाईन कसं करता येईल, ते एका दिल्लीसारख्या स्टेटचा, जी एक सिटीच्या अनुषंगाने ज्याचं लेंथ आहे, तर त्या स्टेटचंही कसं प्लॅन करता येईल मास्टर प्लॅन म्हणून. ह्या सगळ्या भागात आमचे वेगवेगळे रोल्समध्ये ॲज पर द रिक्वायरमेंट आम्ही आमचे योगदान आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज विदिन द फ्रेमवर्क ऑफ द लॉ हे देण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही म्हणाल की आज ॲज अ स्टार्टअप म्हणून आम्ही एवढं सोपा रस्ता, एवढं स्मूथ काहीही नसतं. डे वन मी तुम्हाला जसं बोललो की आम्ही एक रिजेक्टेड स्टार्टअप आणि रिजेक्टेड आयडियाज होते आमच्याकडे, पण आम्ही त्याला हळूहळू कसं छोट्या स्केलवर एक सक्सेस स्टोरी बिल्ड करून एक माइलस्टोन्स अचीव करत आज आम्ही ह्या ठिकाणी आलो आहेत की आम्ही आज बरेच प्रोजेक्ट करतोय आणि येत्या काळात खूप मोठे प्रोजेक्ट्स करायचे आमचे इरादे आहेत आणि आयडियाज आहेत आणि प्लॅन्ससुद्धा आहेत. टेकिंग अहेड की कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट कसं आहे, गव्हर्नमेंटचं एन्व्हायरमेंट कसं आहे टुवर्ड्स द स्टार्टअप. तर माझा अनुभव इनिशियली मी बोलेन की ज्या दिवशी तुमचे आयडियाज गव्हर्नमेंटमध्ये असलेले स्टेक होल्डर्सला कळतात आणि ज्या दिवशी तुम्ही एक अवेअर एंटरप्रेनर असता, जेणेकरून गव्हर्नमेंटने 2015 साली स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ही पॉलिसी लॉन्च केली. तर आज माझ्यासारख्या नवीन उद्योजकांनी जर ही पॉलिसी वाचली, जसं आम्ही स्वतः वाचली की 2 कोटीपर्यंत किंवा त्याच्या खाली ज्या स्टार्टअप्सचे टर्नओव्हर आहेत, कारण की आपल्याला पहिल्याच दिवशी कोण टर्नओव्हर देत नाही, कोण बिझनेस देत नाही, त्याशिवाय टर्नओव्हर होत नाही. आणि आपलं टर्नओव्हर झालं नाही तर आपण कधीही मोठ्या प्रक्रिये, टेंडर प्रक्रियेतून आपण सगळेजण बाहेर फेकले जातो. पण ह्या विषयावर या सेंट्रल गव्हर्नमेंटने 2015 साली एक खूप लँडमार्क पॉलिसी आणली, जे 2 कोटीपेक्षा छोटे असे स्टार्टअप्स आहेत, पण त्यांच्याकडे टेक्निकल एलिजिबिलिटी आहे आणि त्यांच्याकडे जर करायची क्षमता आहे, तर त्यांना डायरेक्ट स्टार्टअप्सला ह्या टेंडर बिडिंग्समध्ये पार्टिसिपेट करायला, त्यांची आयडियाज प्रेझेंट करायला एक संधी आहे. आणि ते संधी आणि ते एन्व्हायरमेंट जर तुमच्या आयडिया नक्कीच श्रेय असेल किंवा नक्कीच एक इम्प्लिमेंटेशनचं त्याच्यात प्रिन्सिपल असेल, इंडेक्स असेल, तर तुम्ही ते टेंडर्स नक्कीच घेऊ शकता. ते इट डिपेंड्स ऑन द स्केल व्हॉट यू हॅव अँड व्हॉट यू आर सपोज टू ऑफर. तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ही एक पॉलिसी आहे जे आम्ही बघितलं. तर स्टार्टअप्स कधीही करायच्या आधी प्रत्येक एंटरप्रेनरला सर्वात पहिला प्रश्न येतो की मला ह्यासाठी लागणारे पैसे आणि सीड फंडिंग आणि पुढचा पिच डेक कसा व्हावं. की आज मला सगळेजण विचारतात, अरे तू IIT तर तू कसं, म्हणजे तू IITत शिकतो तर तू कशा प्रकारे फायनान्सेस उभं करणार, तर तुम्हाला इमिजिएट कसं काय ॲक्सेस असतं.
तर सर्वप्रथम तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या स्टार्टअपमध्ये माझा एवढा कॅपिटल इंटेन्सिव्ह स्टार्टअप नाही आहे, कारण की आम्ही जिथेही काम कराल ते फेजेसमध्ये आता होतं आणि आम्हाला एवढं कॅपिटलची आवश्यकता नसते. पण प्रत्येक स्टार्टअपला एक इनिशियल लेवलला फंड लागतो. तर तो त्यावेळेस आम्ही आमच्या को फाउंडर्सनी मिळून सगळ्यांनी एक छोटी निधी उपलब्ध करून आणि ॲज पर द प्रोजेक्ट ते आम्ही करत गेलो आणि आज त्याला हळूहळू पैसे वाचवत आम्ही आज काही प्रोजेक्ट्स घेऊ शकतो, काही प्रोजेक्ट्स करू शकतो, खूप एक मोठं क्रेडिट लाईन ठेवू शकतो. हे आम्ही आज आमच्या या अनुभवात आलं आहे. पण मी तुम्हाला बोलेल की केंद्र सरकारने खूप सारे रचना ह्याच्यात बी केलेत. जसं तुम्ही डिपेंडिंग अपॉन द तुमच्या स्टार्टअपची आयडिया कुठल्या कॅटेगरीमध्ये जाते, ती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाते की सर्व्हिस सेक्टरमध्ये जाते, आणि तुमचा इनिशियल किती जो ऑडियन्स आहे, स्टेज कुठली आहे तुमच्या स्टार्टअपची, त्याप्रमाणे गव्हर्मेंटनी सिडबी आणि IDBI अशा बँकेनी बरेचशी योजना हे म्हणजे एकंदरीत ठेवले आहेत, जे तुम्ही स्टार्टअपच्या पोर्टलवर जाऊन ॲक्सेस करू शकता. तिथं अतिशय म्हणजे कन्व्हिनियंट आणि युजर ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलं आहे की कुठल्या CAला तुम्ही अप्रोच करावं. म्हणजे तिथं खूप सारे एम्पॅनल्ड CAs आहेत, आणि नॉट जस्ट दॅट की ते सर्व्हिसेस एक्सचेंजची बी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतात. तर मी नक्कीच प्रत्येक एंटरप्रेनरला सांगेल, कुठल्याही एंटरप्रेनरशिप किंवा एक एंटरप्राइज जर्नी स्टार्ट करायच्या अगोदर एक तुम्ही अवेअर एंटरप्रेनर व्हा की तुमच्या राज्याची, तुमच्या केंद्र सरकाराची एक ओव्हरऑल एंटरप्राइज पॉलिसी काय आहे आणि तुम्ही त्यात कसं ॲकोमोडेट होऊ शकता, तुमची आयडिया त्यात कशी ॲकोमोडेट होऊ शकते, तुमच्या आयडियातला लागणारे फायनान्सेस कसे ॲकोमोडेट होऊ शकतात आणि काय स्टेजेसवर तुम्ही काम करू शकता. हे सगळं करून म्हणजे कुठलाही एंटरप्रेनर एका डबक्यात किंवा एका नदीत उडी मारायच्या आधी त्याची जर आपल्याला डेप्थ माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच त्यात बुडाल. तर त्याप्रमाणे एक अवेअर एंटरप्रेनर व्हा. आणि गव्हर्मेंटने असे बरेचसे योजना, आणि जेव्हा तुम्ही गव्हर्मेंटच्या योजना घ्यायला एलिजिबल झाला तर नक्कीच तुम्हाला प्रायव्हेट फायनान्सेस आणि प्रायव्हेट व्हेंचर कॅपिटलिस्टसुद्धा तुमच्या आयडियाची व्हॅलिडिटी बघून, तुमच्या आयडियाची यूज बघून, तुमच्या आयडियाची प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचा इंडेक्स बघून तुम्हाला नक्कीच ते स्वतः अप्रोच होतात की आम्ही तुमच्या ह्या पूर्ण स्टार्टअपच्या जर्नीत सहवासी बनायला रेडी आहोत. आणि मी पुढं जाऊन म्हणेन की आमचं मॅनेजमेंट तर आम्ही इनिशियली 2 लोकांनी सुरुवात केली, छोटे व्हॉलेंटियर्स घेऊन, इंटर्नशिप करून. पण आज आम्ही असं बोलू शकतो की आम्ही इंटर्नशिप्स आणि ह्याच्या पलीकडे आम्ही आज लोकांना ऑफिशियली हायर करतोय, प्रोजेक्ट बेस्ड कन्सल्टंट्स नेमतोय ॲज पर द रिक्वायरमेंट. ह्याला कुठल्याही स्टार्टअप आणि एंटरप्रेनरनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला एका मर्यादित रिसोर्समध्ये अमर्यादित काम कसं करता येईल आणि ऑप्टिमम यूज कसं करता येईल, तोच करणारा स्टार्टअप मोठा होऊन म्हणजे त्याच्या कंपनीची स्केल वाढत जाते दिवसेंदिवस. आणि येत्या भविष्यात आम्ही नॉट जस्ट इन इंडिया बट ऑल्सो वी आर प्लॅनिंग टू वर्क विथ एशियन डेव्हलपमेंट बँक इन द नेबरिंग एशियन कंट्रीज, ज्यात आम्ही अयोध्यासारखा एक प्रोजेक्ट नेपाळमध्ये करायचा सुद्धा आमचं त्या दिशेने प्रयत्न चालू आहे. हे सगळं पण एक अर्बन प्लॅनिंगच्या दिशेने. आणि लुकिंग अहेड आम्ही एक भारतीय या नात्याने आज भारत 2040ला चीन या देशाला सुद्धा लोकसंख्येवर मात देणार आहे, आणि आपली तेवढी मोठं कदाचित जगातली सर्वात मोठी शहरं आज आपल्याकडे असतील. आणि आम्ही ॲज अ स्टार्टअप ह्या मोठ्या शहरांच्या वाढलेल्या साईजला तेवढ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीमधून बघतो. आणि 2022च्या भारत ह्या 2022 आणि पुढं किंवा 22व्या शतकात भारताची नगररचना कशी असेल, त्यात इंडिया सेंटर ऑफ लोकल गव्हर्नन्स अँड सस्टेबिलिटीचा खूप मोठा योगदान आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि हे बोलून मी माझे मनोगत थांबल. आणि आपले कुठलेही प्रश्न असतील, कशाही प्रकारचे क्वेरीज असतील इन टर्म्स ऑफ एंटरप्रेनरशिप और राईट फ्रॉम द टेक्निकल क्वेरीज, तर तुम्ही हे या लिंकमध्ये किंवा आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते पाठवू शकता अँड वील ट्राय टू रिस्पॉन्ड. थँक्यू सो मच.